श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण. दिवस 90वा. एकादश स्कंध. अवधूत गीता. उद्धवा, जगामध्ये व्यवहार काटेकोरपणे सांभाळणारे जे लोक आहेत ते स्वतःचा उद्धार करून घेतात. याच संबंधाने राजा यदूला अवधूतांनी स्वतःविषयी सांगितले. राजन, मी स्वच्छंदपणे फिरत असताना अनेकांकडून माझ्या बुद्धीनेच ज्ञान मिळविले. मी एकूण 24 गुरु केले. पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, हरिण, मासा, पिंगला, टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा, साप, कोळी, कुंभारमाशी या 24 गुरूंकडून मी त्यांच्या आचरणातून शिकवण घेतली. असे सांगून अवधूतांनी यदूला त्या प्रत्येकाचे गुणवैशिष्ट्य सांगून ते आत्मसात केल्याचे सांगितले. पृथ्वीकडून क्षमा, परोपकार. वायू सर्वत्र संचार करूनही कोठेच गुंतत नाही. आकाश सर्वत्र व्यापले असले तरी सर्वाहून अलिप्त असते. पाण्याकडून शुद्धता आणि पावित्र्य. अग्नीपासून तेजस्विता. चंद्राकडून सर्व अवस्थांमध्ये आत्मा अबाधित ठेवण्याचे. सूर्यापासून अनासक्ती. कबुतरामध्ये कुटुंबाविषयक अत्यासक्ती व त्यामुळे सर्वनाश होतो हे जाणून अनासक्ती. अजगरापासून दैवावर विसंबून कालक्रमणा करणे. समुद्रापासून धीरगंभीरता. पिंगला वैश्यकडून आशाबद्ध होऊ नये. कुरर पक्षाकडून संग्रह न करणे. बालकाकडून मानापानाविषयी. विरक्त कुमारिकेकडून एकटे राहणे. कोळी कीटकापासून विश्व हे ब्रह्मच आहे. कुंभारमाशीकडून कोणत्याही मार्गाने सतत भगवंताचे चिंतन केले तर भगवत प्राप्ती होते. असे अनेक गुण मी अनेकांकडून शिकलो. त्यामुळे मला वैराग्य प्राप्त झाले. त्यावरून माझा निष्कर्ष तुला सांगतो तो ऐक राजा. हे शरीर प्राप्त होणे हे दुर्लभ आहे. पुरुषार्थ साधन या देहानेच शक्य आहे. म्हणून यावत शरीर आहे तोवरच स्वतःच्या कल्याणार्थ झटावे. जीवनात अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते. म्हणून एकाच गुरूकडून सर्व काही मनावर ठसत नाही. अनेकांचे ब्रह्माबद्दल अनेक विचार असतात. ते सर्व काही आपण आत्मसात करू शकलो नाही तरी दृष्टिकोन शुद्ध होण्यास मदत होते. कुणाचे खरे कुणाचे खोटे या तुलनेत पडले तर भ्रम होतो. एकट्याचेच ऐकले तर एकांगी विचाराने अहंकार उत्पन्न होतो. दोन्हीमुळे आपलीच प्रगती कुंठित होते. मायेमुळे शोक, मोह, सुखदुःख प्राप्त होत असते. स्वप्न म्हणजे बुद्धीला भास होणे. तसेच आपला संसार हा आत्मासाठी भास आहे. विद्या आणि अविद्या ही दोन्हीही माझीच रूपे आहेत. विद्या मोक्षाचे तर अविद्या बंधनाचे कारण आहे. विद्या म्हणजे मला जाणणे आणि अविद्या म्हणजे संसाराला जाणणे होय. शोकदुःख करणारा बद्ध आहे तर सुखदुःखात सम राहणारा मुक्त आहे. शब्दज्ञानी माणसाला परब्रह्माचा अनुभव आला नाही तर त्याची ज्ञानसाधना वाया गेली असे समज. उद्धवा, असे अनुभवशून्य ज्ञान दुर्गुणी मुले अपात्र माणसाला दिलेले दान हे मनुष्याला दुःख देत असते. अभिमान करू नये, ढोंगही करू नये. तसेच आपण केलेल्या कर्माचा डांगोरा पिटू नये. मला अर्पण केलेली वस्तू आधीच दुसऱ्या देवतेला अर्पण केलेली नसावी. इतकेच नाही तर मला अर्पण केलेल्या दीपाचा प्रकाशही स्वतः भोगू नये. आपल्याला सर्वात प्रिय असलेली वस्तू मला अर्पण करावी. म्हणजे ती वस्तू अनंतपटीने फळ देणारी होते. सुदाम्याचे पोहे आणि द्रौपदीने बांधलेली चिंधी दृष्टांत रूप आहेत. यज्ञ, यागादी, इष्ट आणि सर्वांसाठी केलेली पूर्त ही सुद्धा माझी पूजाच आहे. उद्धवाला इथे त्यांनी सत्संगाचा महिमा सांगितला आहे. सत्संगामुळे भक्ती साधते, ती परमात्मा प्राप्ती करून देते. योग, तप, स्वाध्याय, इष्ट, अपूर्त, दक्षिणा, व्रते, तीर्थे वगैरे साधनांनी मात्र ती लवकर मिळत नाही. शास्त्र, पाणी, प्रजा, देश, काल, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र आणि संस्कार या 10 विधीमुळे गुणांची वाढ होऊ शकते. सत्व, रज, तमादी गुण लक्षात घेऊन सत्वगुण वृद्धी केली म्हणजे ही माझी प्राप्ती सुलभ होते. त्यासाठी सात्विक पदार्थांचे सेवन, श्रवण, दर्शन केले की आत्मज्ञान होते. भगवंताचे ध्यान करताना प्राणायाम करावा. नाडी शोधन करावे व हृदयकमलात त्यांची मूर्ती सायुध, सशस्त्र, सुकुमार, सालंकृत, सजल, जलदरूप अशी स्थापित करावी. असे ध्यान साधले म्हणजे चित्त एकाग्र होते. एक ज्योत दुसऱ्या ज्योतीत जशी विलय पावते तसे तो भक्त माझ्याशी एकरूप होतो. त्याच्या मोक्षाची द्वारे उघडतात. माझ्या प्राप्तीमुळे, भक्तीमुळे काही सिद्धीसुद्धा प्राप्त होतात. अष्टमहासिद्धी व 10 इतर सिद्धी ह्या माझेच रूप आहेत. योगी भक्तांना मी त्या प्रदान करतो असे भगवंतांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या विभूतींचं वर्णन सांगितले. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, मी संक्षेपाने तुला हे सांगितले. माझ्या व्यतिरिक्त कोणताही पदार्थ कोठेही असत नाही. परमाणूंचीही गणना काही काळाने का होईना पण होऊ शकते, परंतु माझ्या विभूतींची गणना कुणीही करू शकणार नाही. कारण अनंत कोटी ब्रह्मांडेच मी निर्मिली आहेत. अर्थात त्या सर्वात मी व्यापून राहिलो आहेच.